तुळजापूरच्या मंदिरामध्ये धक्कादायक प्रकार जो पाहून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। तुळजापूरच्या मंदिरामध्ये एका महिलेनं केलं असं काही की ज्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। पुण्यावरून तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी महिला आयुष्यात पहिल्यांदाच तुळजापूरला आली होती, पण तिथं जे केलं ते दृश्य दिसलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल झाला। एक धक्कादायक घटना या अत्यंत पवित्र स्थळी घडली, ज्यामुळे महिलेचं नाव गुपित ठेवण्यात आलं आहे। कारण की ही घटना जर उघड झाली, त्या महिलेचं नाव समजलं तर या महिलेच्या जीवाला धोका होऊ शकतो। मग काय घडलं तुळजापुरात की ज्यामुळे महाराष्ट्र हादरला? त्या महिलेनं पवित्र स्थळी असं काय केलं की ज्यामुळे तिचं नाव गुपित ठेवण्यात आलं? तिच्या जीवाला धोका कसा निर्माण झाला? या पवित्र स्थळाचं पवित्र भंग करणारी घटना नेमकं काय होती? लोक असं का म्हणू लागले की मणी नाही भाव आणि देवा मला पाव, कशाला येता अशा ठिकाणी असं का म्हणू लागले? चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवणारी घटना तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात घडली। जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा दर्शनासाठी आलेल्या पुण्याच्या महिलेनं तिथं असं काही केलं की ज्यामुळे देशभरात संपूर्ण खळबळाचं वातावरण निर्माण झालं। परिस्थिती गंभीर बनली। त्या महिलेचा गुप्त ओळख ठेवण्यात आली कारण की तिच्या जीवाला धोका आहे। मग काय केलं त्या महिलेनं की साक्षात तिला असं दृश्य दिसलं? तिला काय अनुभव आला? तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर का व्हायरल झाला? तुळजापुरात अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे लोक येतात। या मंदिरामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यातले लोक येतात, अगदी श्रद्धेनं मंदिरात येतात। तुळजाभवानीला काही ना काहीतरी साकडं घालतात, परंतु ही जी घटना आहे असं घडेल असं कुणीच विचार केला नव्हता। आजपर्यंत असं कुणी बघितलं नसेल ते या महिलेनं केलं। की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक धक्क्याचं वातावरण पसरलंय। मग या महिलेनं तिथं काय केलं सविस्तर आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रातील धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद या जिल्ह्यातील तुळजापुरात असणारं तुळजाभवानीचं तुळजा आईचं मंदिर हे अतिशय प्राचीन आणि सगळ्यात महत्त्वाचं मंदिर आहे। हे देवी पार्वतीच्या अवतारातील तुळजाभवानी यांना समर्पित आहे। संत राजे योद्धे असे सर्वसामान्य लोक सर्वांचेच मोठे श्रद्धास्थान अशी या मंदिराची ख्याती। छत्रपती शिवाजी महाराज देखील स्वतः या गोष्टीवर या देवीवर बहुत मोठी त्यांची श्रद्धा होती। या घटनेचा इतिहास सगळ्यात काळीमा फासण्यासारखं काम आता या ठिकाणी झालंय। 12व्या दशकामध्ये यादव वंशाच्या काळात या मंदिराची उभारणी झाली असं मानलं जातं। एक महिला जी पुण्याहून प्रवास करून मंदिर बघण्यासाठी येत होती, देवीचं दर्शन घेण्यासाठी येणार होती, पण ती या मंदिरात आली तेव्हा तिथं गाडी लावली। चालता चालता तो भयंकर प्रकार घडला। मग सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ प्रसारित झाला आणि या व्हिडिओमध्ये अक्षरशः लोकांमध्ये खळबळ उडाली। हे मंदिर 12व्या शतकात यादव वंशाच्या काळात याची उभारणी झालं असं सांगितलं जातं। पुढे आदिलशाही मराठा साम्राज्याच्या उदयात या देवतेचं स्थान अत्यंत महत्त्वाचं होतं। मंदिराची वास्तुशैली दगड असून दक्षिण भारतीय शैलीचा प्रभाव यावर दिसतो। उंचच उंच मुकुट, शिल्पकला, कुरी यामुळे या मंदिराचे एक वैशिष्ट्य निर्माण झाले। या मुख्य गाभाऱ्यात तुळजाभवानी आईचं मूर्ती जिला 8 हात आहेत, जी अत्यंत जिवंत दिसते। देवीच्या हाती विशिष्ट शस्त्र आहेत। महिषासुराचा वध करताना ती तिथं दाखवण्यात आलेली आहे। मंदिरात प्रवेश करताना आध्यात्मिक ऊर्जा जाणवते, ज्यामुळे वर्षानुवर्ष दरवर्षी लाखो भाविक इथं येत असतात। त्यासारखी ही महिला देखील पुण्याहून आली होती खास दर्शनासाठी, परंतु तिला एक वेगळाच अनुभव तिच्या बाबतीत घडणार होता। तिनं तो अनुभव लोकांपुढे मांडला। या अनुभवाची तीव्रता इतकी वाढली की ज्यामुळे तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलं, कारण की तिच्या जीवाला धोका बसला असता। आता दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येतात। नवरात्रात इथे मोठा उत्सव असतो, तो अतिशय उत्साहात साजरा होतो। या काळात मंदिर परिसरात दिवस रात्र अखंड भक्तिमय वातावरण असतं। तुळजाभवानीला कुलदैवत मानणाऱ्या हजारो कुटुंबाचा जिव्हाळा, भक्तिप्रेम या तिथं आहे। पण याच हजारो कुटुंबाच्या जिव्हाळ्यावर आता पाणी फिरलंय। मग काय केलं या महिलेनं? तुम्हाला आता हा वारंवार प्रश्न निर्माण होतोय। पौर्णिमा अमावस्येला मोठी जत्रा भरते। भाविक देवीसोबत नारळ, फुले, नैवेद्य अर्पण करतात, मनोभावे कामे भावना करतात। आता ही जी महिला आहे ती पुण्याहून खास मंदिर पाहण्यासाठी, तुळजा आईचं दर्शन घेण्यासाठी आली होती। आयुष्यात पहिल्यांदा ती येत होती या मंदिरात, या आधीच कधीच आली नव्हती, त्यामुळे तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलं कारण की तिच्या जीवाला धोका होता। तिनं जी घटना समोर आणली, जी सत्य परिस्थिती समजल्यावर लोकांच्या प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत। आता देवाला तरी राजारे मूर्खांनो, कशाला येता? देवाला मणी नाही भाव, देवा मला पाव असं का म्हणता? अशा प्रतिक्रिया तिथं उमटत आहेत। कारण या महिलेनं केलं असं काहीतरी ज्यामुळे संपूर्ण देशच हादरला। तुळजापूर शहरामध्ये या मंदिराला मोठं स्थान, देशभरातून प्रचंड भाविक, सततची गर्दी असते आणि गर्दीतच भयंकर प्रकार घडतात।
मंदिराच्या परिसरात धूप, फुलांची दुकानं, प्रसादांचे स्टॉल, धर्मशाळा असतात. शासनानं यात्रेकरूंच्या सोयीसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या, परंतु या महिलेचा जो अनुभव आला तो तिनं सोशल मीडियावर शेअर केला. तिचे जे छायाचित्र, व्हिडिओ क्लिप्स टाकण्यात आल्या त्यातून हा मंदिरातला सगळा भयानक प्रकार बाहेर आला. अखेर ती महिला येत होती, तो दिवस उजाडला. ती महिला पुण्याहून निघणार होती. ही महिला पुण्याच्या एका भागातून येत होती. तिथं बसनं, खाजगी गाडीनं येण्याचं ठरवलं होतं. तिच्यासोबत तिच्या घरचे सगळे मित्र मैत्रिणी देखील होत्या. ती पुणे ते तुळजापूर असा प्रवास तिचा होणार होता. परंतु तिला पुढं असं काही जाणवेल, पुढे तिच्यासोबत असं काहीतरी धक्कादायक घडेल असं तिला वाटलं नव्हतं आणि तिचं नाव पूर्णतः गुपित ठेवण्यात येईल, तिच्या जीवाला धोका होईल असं तिनं आयुष्यात कधी विचार केला नव्हता. साक्षात तिच्या पुढं असं काही दृश्य दिसेल जे आयुष्यात तिनं कधी पाहिलं नसेल. आता ही जी महिला होती ती पुण्याहून तुळजापूरला प्रवासाला लागली होती. तिच्यासोबत तिचे कुटुंबीय, 2 मैत्रिणी होत्या. एक खासगी भाडोत्री गाडी करून निघाले होते. तुळजापूरच्या दिशेने येत होते. तुळजापुरात पोहोचले. तुळजापूर जसं जवळ येत होतं तेव्हा त्यांनी पाहिलं की तुळजापूरचं भवानीचं मंदिर बाहेरून अत्यंत छान, इतकं शांत वातावरण, शांतता, एक मोठं चैतन्य तिचं दिसत होतं. जसं जसं मंदिर जवळ ते पोहोचत होते तसा तसा मोठा धक्कादायक प्रकार समोर येत होता. अखेर होता तो शनिवार. त्या रात्री रस्त्याला बघितलं तर थोडीफार गर्दी होती. मंदिर परिसरात आल्यावर त्यांना छान वाटलं. महिला पुढे जे करणार होती त्याचा व्हिडिओ संपूर्ण देशात व्हायरल होणार होता आणि त्यानंतर ती पुढे म्हणाली, मी आता या मंदिरात कधीच येणार नाही, असं उद्गार तिच्या तोंडातून निघाले. ती महिला असं का म्हणाली, असं म्हणण्यासाठी तिला कशानं भाग पडलं, तिच्यासोबत काय घडलं, तिनं नेमकं काय पाहिलं, तुमचा देखील विश्वास बसणार नाही. ही महिला, तिची मैत्रीण आणि तिचे सगळे कुटुंब देखील चक्रावून गेले. तेव्हा त्या महिलेनं हा प्रकार पाहिला. तिच्या मैत्रिणी देखील हैराण झाल्या होत्या. ते सर्व तुळजापुरात पोहोचले. त्यांनी पाहिलं की त्या दिवशी प्रचंड गर्दी होती. गाडी कशीबशी पार्किंगला लावली. पार्किंगला जागा मिळाली. जो मुख्य दरवाजा होता त्याच्या उजव्या बाजूला पार्किंग केली होती. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला पार्किंगची सोय होती. तिनं पार्किंग गाडी केली. तिथून चालत गेले. चपला गाडीत ठेवल्या. त्यानंतर तिथून चालत ते प्रवास होणार होता. चालत चालत ते मुख्य मंदिरापर्यंत, गाभाऱ्यापर्यंत जाणार होते. आता त्यांना जो अनुभव आला, चालता चालता एक असा अनुभव येणार होता की ज्यामुळे महिला व्हायरल होणार होती. त्यांच्या मनात एक असा विचार होता की दर्शनाची रांग असेल, आपल्याला आजच दर्शन झालं पाहिजे. चालता चालता त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रसंग घडला. त्यांनी काय पाहिलं, त्यांनी जे पाहिलं त्यामुळे हा प्रकरण व्हायरल झालेलं होतं. या प्रकरणामध्ये खरी गोष्ट आता इथून सुरू होत आहे. पार्किंग पासून चालत यायला लागले होते. त्यांनी पाहिलं की देवीच्या ज्या परड्या असतात त्या परड्यांचा अक्षरशः खच पडला होता. मंदिराच्या बाजूस बघितलं तर परड्यांचा ढीग पडला होता. लोक ज्याला देव मानतात त्या परड्यात एखाद्या कचऱ्यात कशा काय टाकल्या जातात. त्यामुळे त्या महिलेला हे पाहून खूप वाईट वाटलं. इतक्या सुंदर प्राचीन मंदिर इथं अक्षरशः परड्या कचऱ्यात फेकून दिल्या होत्या आणि त्यामध्ये जर बघायला गेलं तर देवीचे फोटो होते, ते कचऱ्यात देखील टाकले होते. देवीच्या माळा, देवीच्या कवड्यांची माळ, हे सगळं पवित्र गोष्टी ज्या देवी पुढे दाखवून आणल्या जातात, देवीला दाखवण्यासाठी ज्याचे हजारो रुपये मोजले जातात, त्याच वस्तू इथं कचऱ्यात फेकून दिल्या जात होत्या. त्या महिलेनं विचित्र दृश्य पाहिलं. ती स्तब्ध झाली. देवीला आपण ज्या परड्या वाहतो, ज्यामध्ये देवीचा फोटो, साडी, चोळीचा पदर, बांगडी, कवड्याची माळ, फुलं असतात, हे सगळं कचऱ्यात फेकून दिलं होतं. जिथं दुर्गंध येत होता, पवित्र गोष्टी कचऱ्यात फेकल्याच पाहून त्या महिलेनं मोबाईल काढला, त्याचा व्हिडिओ बनवला, तो इंटरनेटवर अपलोड केला आणि या व्हिडिओमुळे अक्षरशः संपूर्ण देशातून टीका झाली. इतक्या पवित्र ठिकाणी लोक असं विचित्र का वागू शकतात? देवीचा फोटो, परडी, सोडी, चाळी, मान कचऱ्याच्या फेकणं हे किती मोठा मूर्खपणा आहे. काही म्हणतात या परड्या देवींसमोर अर्पण केल्या जातात आणि नंतर कचऱ्यात फेकून दिल्या जातात. लक्ष द्यायला पाहिजे की प्रशासनाची चूक आहे. अशा प्रकारच्या चर्चा इंटरनेटवर सुरू झाल्या. एका व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात एक मोठा प्रश्न निर्माण झाला. धार्मिक तळी स्वच्छता व्यवस्थापन कसं असावं? तुमचं या घटनेवर काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.